राम मंडळी, चला तर मग आज बनवूया सोयाबीन चिल्ली. ती पण एकदम झटपट आणि पटपट. त्यासाठी मी आधी भिजवलेले सोयाबीन घेतले. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड फूड कलर, नंतर लाल तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. कलर टाकणं हा टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता. पण जेव्हा आपण कलर टाकतो तेव्हा ती बाहेरची खाण्याची फील येते, नाही का? तर त्यानंतर आपण एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यावर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकू. आता तुम्ही बोलाल पॅनमध्ये का फ्राय करतो? तर पॅनमध्ये फ्राय करण्याचं कारण हे की त्याला जास्त ऑइल नाही लागत आणि ऑइल जास्त सोकून घेत नाही. जर आपण तेच डीप फ्राय केले तर ते पूर्ण ऑइल सोकून घेतं. तर म्हणून मी शॅलो फ्राय करून घेतले. त्यानंतर पुन्हा मी पॅन गरम केला. त्यामध्ये तेल, लसूण, मिरची हे सर्व टाकून मिक्स केलं. त्यानंतर परत त्यात कापलेला कांदा, भोपळी मिरची हे सर्व टाकून मिक्स केलं. नंतर सोया सॉस हे देखील ॲड केला. सोया सॉस ॲड केल्यानंतर आपण फ्राय केलेले सोयाबीन टाकले आणि मस्तपैकी मिक्स करून त्यात मीठ टाकून, शेजवान चटणी टाकून आपली रेसिपी तयार होईल. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही देखील बनवू शकता. तर ही रेसिपी आपली तयार झाली आणि टेस्ट देखील एक नंबर झाली. आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. सबस्क्राईब करा.